ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार बघायला मिळतोय। सेन्सेक्स 2800 अंकांनी तर निफ्टी 900 अंकांनी कोसळलाय। निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल सकाळी सुरू झालेली होती। कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात इतकी मोठी पडझड बघायला मिळते। जगभरातल्या देशांवर अमेरिकेनं टॅरिफ लावलं। अमेरिकेनं चीनवर 34% टॅरिफ लावलं, तर चीननं त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर 34% टॅरिफ लावलं। अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू झालंय। या व्यापार युद्धामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे। अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतही अनिश्चितता आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत। व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि आर्थिक मंदीची शक्यता यामुळे बाजारात घसरण झाली। आर्थिक मंदीची भीती, उत्पादन खर्चात वाढ आणि महागाई यामुळे कंपन्यांचा नफा कमी होण्याची शक्यता आहे। अमेरिकेत मंदीची भीती आणि बेरोजगारीत झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे। जागतिक बाजारात व्यापार आणि त्यावरील कर याबद्दलची अनिश्चितता आहे। या सर्व घटकांमुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला। तर ट्रम्प टॅरिफमुळे हा ब्लॅक मंडे गुंतवणूकदारांना अनुभवायला मिळतोय। हाँगकाँग बाजार हा 8.7% कोसळलाय। जपानमधला शेअर बाजार 7.1%, सिंगापूरमधला शेअर बाजार 7.1%, ऑस्ट्रेलियामधला शेअर बाजार 6.3%, अमेरिकेचा शेअर बाजार 6.1%, तर दक्षिण कोरियाचा शेअर बाजार 5.5%, तर चीनमधल्या देखील शेअर बाजारात जवळपास 12% पडझड झाली आहे।